शेवटचं लग्न आहे आमच्या गावातले आणि आता लग्नाच्या तिथी संपल्या भावांनो. त्यामुळे मी ना आता एक कोणत्याच लग्नाचा मी विचार करणार नाही. जसं आहे मी तसाच राहणार आणि जे काय आहे ना ती देवाची इच्छा आहे. आता काय आहे ना मी ना आता कोणत्या गोष्टीला कोलमाडणार नाही आणि काय ना बाकीचे जे नवीन मित्रमंडळी येतात की ते विचारतात, "दादा तुझं लग्न झालं का? लग्न कधी करणार?" आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन काही मूर्ख काय करतात, मुलींची फेक आयडी घेऊन मला लोकं लग्नाचा प्रस्ताव टाकतात. ते पण बाईच्या फेक आयडी बनवतात आणि मला तर काही कोणाचे फोटो दिसत नाही. तर मी म्हणतो भावांनो, तुम्ही आमच्या भावनेशी कशाला खेळतात? बाकीची मित्रमंडळी मला मदत करतात आणि हो भावांनो, माझी YouTube फॅमिली अशी मला माणसं भेटलेली आहे, की 30-40% लोकं मला ही मनापासून सपोर्ट करतात. पण त्याच्यातले 10-20% लोकं आहे ना, हे खूप मला परेशान करतात. ते पण मुलीचे फेक आयडी ना. भावांनो, अरे तुम्हाला काय सांगू, मला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इतका परेशान झालो होतो. मला मुलीची सतत फेक आयडीना कमेंट येत होती. "अरे, तू माझ्याशी लग्न कर. अरे, आपल्याला संसार बघवत नाही." पण खरंच मला जे लोकांना मी ब्लू देल होता, तर खरंच त्या व्यक्तीने अ, जेवढे ब्लू देल व्यक्ती होते, तर त्या व्यक्तीने अ, मला मदत केली आणि त्या आयडीला ब्लॉक करून टाकले. तरी ती आयडी माझा पिच्छा सोडत नव्हती भावांनो. तरी ती आयडी त्याच पोरीच्या नावाने आयडी येत होती आणि आणि तीच आयडी मला परेशान करण्याचा प्रयत्न करत होते. भावांनो, तुम्ही मुलीची आयडी घेऊन येतात ना, पण तुमच्या पण कोणीतरी भावनेशी खेळेल आणि तुम्हाला पण कोणीतरी एक दिवस फसवणार भावांनो. मी डोळ्यांनी जर अपंग असलो ना, तर मनाने मी डोळस आहे. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे भावांनो. आणि तुम्ही लोकांना फसवतात ना, तर स्वतः तुम्ही डोळ्यांनी अपंग आहात. हे एवढं तुम्ही विचार करायला पाहिजे भावांनो. अरे भावना प्रत्येकाला असती रे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे होतं रे. पण काय ना, तुम्हाला आहे ना आमची मस्करी केल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही भावनेशी खेळल्यापासून. भावांनो, इतरांची भावना ही दगडाची नसती आणि मातीची नसती. ती पण एकदम मेणासारखी एक भावना पिघळत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. पण काही-काही हरामखोर काय करतात, येतात एखाद्या आपल्या लाडके नवीन YouTube फॅमिली असतात. येतात नवीन विचार, "दादा तुम्ही काय करतात? तुमचं लग्न वगैरे झाले का?" हे सगळे विचारतात. तुम तुमचं हे काय जात काय आहे? अरे भावांनो, हे पण तुम्ही पर्सनल माहिती विचारू नका. जर भावांनो तुम्हाला खरंच आम्हाला मदत करायची इच्छा असेल, तर खरंच मनापासून मदत करा भावांनो. अ, आणि हो, तुम्ही दुसऱ्याच्या भावनेशी खेळतात ना, तर ही चुकीची गोष्ट करतात. भावांनो, ही आयडी होती एका सायली पाटील नावाची आणि तो सायली पाटीलचे जो आयडी घेत होता ना, तो होता पवन महाजन. भावांनो, अरे तुम्ही मुलीची आयडी घेऊन येतात. मग तुम्हाला एखाद्याने 10-12 लाखाला लुटलं तर काय होईल रे? तुम्ही एका अपंग माणसाला फसवतात ना फेक आयडी बनवून. अरे मग मनापासून तुझी बहीण दे ना मग आम्हाला. मला लग्नासाठी. तुझ्या बहिणीला मी नांदवतो ना. मग जर आमच्या भावनेशी खेळत असेल तर. मनापासून नांदवील शपथ बोस भावा. आता मी बोलतोय तोंडावर बोलतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून. मी काही भेणार नाही. कारण की तुम्ही फेक आयडीवाल्यांनो माझ्या भावनेशीच खेळलेलं आहे. म्हणून म्हणतो भावांनो, दुसऱ्याच्या भावनेशी खेळणं सोडून द्या आणि स्वतःचं बघा. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे भावांनो. आणि लग्नाचा विचार करायचा ना, ती मी बघेल. ती कधी लग्न करणार तर. आणि माझी YouTube फॅमिली माझ्यासाठी समर्थ आहे. माझे साडू, माझे गोरख भाऊ, शिवादादा, उडाणदादा, गुरुजी, रूपा अक्का हे सर्व माझे अ, YouTube फॅमिली ना माझ्या बापासारखे धावून येतात. आणि हे बाकीचे गिरेबारे आहे ना, हे फेक आयडी घेऊन येतात मुलीची आणि मला परेशान करण्याचा प्रयत्न करतात. भावांनो, जरा खरंच इच्छा असेल ना, तर माझ्यासारख्याची मस्करी करायची नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. भावांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, हे कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या भावांनो. आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हो भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकीच्यांचं मन दुखलं असेल, तर मी व्हिडिओच्या शेवटी माफी मागतो माझ्या ताईंनो.
माझ्या मावशांनो, माझ्या काकांनो. चुकलं असेल तर मला माफ करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिक्रिया द्या. बाय.